तत्पूर्वी पुण्यात जेव्हा वंदे भारत पोहोचली तेव्हा या पुण्याच्या यार्डामध्ये वंदे भारत याचा हा एक डबा जो ट्रेन आहे तो डिरेल झालेला आहे, डबा घसरलेला आहे, परंतु याच्यात जीवितहानी कोणती झालेली नाहीये. आता हा डबा पुन्हा रुळावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. तुम्ही जर माझ्या मागे बघू शकत असाल तर युद्ध पातळीवर हे काम चालू आहे, डबा वरती आणण्याचं काम चालू आहे. परंतु या संपूर्ण ज्या ट्रेनमध्ये जेवढी लोक होती या लोकांना यार्डामध्ये उतरवण्यात आलेलं आहे. या सगळ्या लोकांना 2 नंबर प्लॅटफॉर्मवर नवीन ट्रेन उभी आहे, तिथून सोलापूरला जाण्याची व्यवस्था केलेली आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही हाच खरं तर मुद्दा आहे आणि जमेची बाजू आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने तत्काळ या सगळ्याची खबर घेतलेली आहे. रेल्वे पोलीस असो किंवा बाकी रेल्वेचे कर्मचारी असो हे तत्काळ त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि प्रवाशांना त्यांनी मदत केलेली आहे आणि परत आता हा डबा पुन्हा रुळावर आणण्याचं हे काम आहे. प्रतीक्षा पालखी LS मराठी पुणे. जय जिनेंद्र, मी वंदे भारतने आलेले आहे आता आणि हा माझा C9चा डबा आहे. C9 पासून मी 65 वर्षाची बाई इथपर्यंत ढकलत यायला लागली. सोलापूरवाल्यांची सोय नंतर करण्यात येते. अरे एखादी सुविधा तर करायची, ट्रेन तर तिथपर्यंत पाठवायला नको. माझी नात एक 5 वर्षाची आहे, माझी मुलगी आहे, तिच्याबरोबर तिथं पुढे यायला लागले. ही भारतीय रेल्वेची सुविधा आहे का? सगळ्यांना जीव धोक्यात घालून तुम्ही हे असं काम करता का? तेव्हा प्लॅटफॉर्म नंबर 2 वर स्पेशल गाडी तुम्हाला स्पेशल गाडी आहे. अजून मला विजापूरला जायचंय, इथनं कशी जाऊ मी सांगा बरं. आमच्या नवऱ्याला टेन्शन आलंय. होईल सगळे. पुढची गाडी तिकीट बुकिंग आहे का रिझर्वेशन आहे तुमचं? रिझर्वेशन आहे वंदे भारतला सोलापूर पर्यंत आणि सोलापूर पासून आता पुढे आता लवकर गाडी जाते म्हणून आम्ही तिथं आहे ना गाडीची सोय म्हणून आम्ही निघालो होतो. आता जायचं कसं? तुम्ही मूळचे कुठले? मी सोलापूरची आहे पण मला सोलापूरला कार्यक्रमाला जायचं आहे. नातवंडांचं मुंज आहे माझ्या. आणि आता कुठं चालले? मी आता मुंबईवरनं निघाले, सोलापूरला चालले. आता निदान त्यांनी ट्रेनची सोय तिथपर्यंत तरी एखादी प्लॅटफॉर्म नाही आहे पण तिथपर्यंत सोय करायला पाहिजे ना. माझ्यापेक्षा पण म्हातारे लोक आहेत ना याच्यामध्ये. लगेच घेऊन काय आम्ही असं चालणार आहे ह्याच्यात ना? सांगा बघू तुम्ही. नाही पण माझं नाव कांचन देशभूषण कनले, मी राहायला सोलापूरला आहे, धुळे सोलापूरमध्ये राहते. काय पण ही सुविधा चांगली नाही, बरोबर नाही. आणि हे आताच नाहीये, ह्याच्या अगोदर पण आम्ही पेपरमध्ये वाचत होतो पण आता साक्षात बघितलेलं आहे.